मराठवाड्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसलाय। मराठवाड्यातील हिंगोली, बीड, लातूरसह संभाजीनगर जिल्ह्याला गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं झोडपून काढलंय। तर हिंगोली आणि लातूर जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलाय। मागील 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पिकं भुईसपाट झालेली आहेत। त्यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून लवकरात लवकर आर्थिक मदत, नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करतात। वारा, पाऊस, गारपीट प्रचंड प्रमाणात झाली आणि जवळपास त्याच्यामध्ये आमचा 30 ते 40% आंबा हा वाऱ्याने पडलेला आहे आणि हा पडल्यामुळं याला मार लागून प्रचंड नुकसान झालेलं आहे। सततच्या होणाऱ्या ह्या वातावरणातील बदलामुळं मागच्या वर्षी आम्हाला प्रचंड गारपीट, पाऊस, वारा यामध्ये नुकसान सोसावं लागलं। यावर्षीही त्या पद्धतीनं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आमच्याकडे रात्री भरपूर पाऊस पडेल आहे। हरभरा, गहू, ज्वारी, टाळक्या सगळं नुकसान झालेले, वारावधान, गारपीट झालेली आहे। सगळं कापलेलं हरभरा सगळा वावरान आहे। पाणी पडत आहे दररोजच। आता ते संपूर्ण 100% एकदाचं नुकसान आहे। आणि आता आणखीन सांगितले 22 तारखेपर्यंत त्याचा काही हातात आलेला घास सगळा निसर्गाने हिसकावून घेतलेला आहे। आमचा हाती काही लागत नाही वाटायला आम्हाला। रात्री 12च्या दरम्यान वादळी वारा व गारपीट झाल्यामुळे आमचं अत्यंत गव्हाचं नुकसान झालेलं आहे आणि तसेच टाळक्या, ज्वारी, हरभरा याचं सुद्धा नुकसान झालंय। तरी शासनानं आम्हाला याची काहीतरी मदत करावी ही आमची विनंती आहे। खऱ्या अर्थानं गेल्या 15 दिवसापूर्वी अशाच पद्धतीची गारपीट मराठवाड्यात झाली आणि कृषी विभागानं जे अंदाज व्यक्त केलेला आहे त्याच्यामध्ये अतिशय अत्युल्प अशा पद्धतीच्या शेतीचं नुकसान ते दाखवत आहेत। मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे। सण साजरा करत असताना शेतकऱ्यावर जे निसर्गाची अवकृपा होते ती अवकृपा सातत्यानं होत असताना सरकार मात्र मदतीच्या फक्त घोषणा करतंय आणि या घोषणा करत असताना अशा पद्धतीचा गुढीपाडव्यासारखा सण शेतकऱ्यावर करत असताना खऱ्या अर्थानं त्याच्यावर संक्रांत आणि होळी करण्याचीच वेळ आलेली आहे।